का जो स्ट्राइक करे डीएसएस संगठन प्रिय अपने हमारे दोस्त लच्छप्पा जम्माजार क्यों इन्होंने चुप बैठने को नहीं होता, क्योंकि एक अम्बेडकरवादी होराटा कर रहा बोल के आज डीसी गुलबर्गा डीसी को मेमोरेंडम देने आ रहे हैं। एक कर्नाटक राज्य में आरएसएस पंजीकरण हो रहा ना, दूसरा आरएसएस बैन होना बोल के आज का स्ट्राइक का उद्देश्य है। देश बचाओ, प्रियंका साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका के साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका के साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बैन करो, बैन करो, आरएसएस बैन करो, बैन करो, बैन करो, आरएसएस बैन करो, बैन करो, बैन करो, आरएसएस बैन करो। प्रियंका साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका के साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कर्नाटक राज्य गृह मंत्री तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका के साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भीम जय संविधान बचाओ राष्ट्रीय अध्यक्ष मैं राम राठौड़ आज गुलबर्गा डिस्ट्रिक्ट आदरणीय डॉक्टर मल्लिकार्जुन खड़गे साहब जो कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष है और आदरणीय एक अम्बेडकरवादी एक किंग मेकर बोले तो एक संविधान के हित में होराटा करने वाला कर्नाटक राज्य के एकाएक गृह मंत्री प्रियंका खड़गे साहब के गांव से गुलबर्गा से बात करने का बोले तो 100 साल में कर्नाटक राज्य नहीं 100 साल में पूरे भारत में एक एकाएक लीडर एक अम्बेडकरवादी एक प्रियंका खड़गे साहब डायरेक्ट आरएसएस प्रमुख मोहन भागवत को डायरेक्ट लेटर के मुकाबले चैलेंज करे सोई दे लेटर दे के 1 महीना हुआ। हमारा प्रियंका खड़गे साहब कोई हिंदू धर्म के खिलाफ नहीं है, हमारे प्रियंका खड़गे साहब ये आरएसएस का संगठन के खिलाफ नहीं। प्रियंका खड़गे साहब क्या होते हैं, मैं कर्नाटक राज्य का गृह मंत्री हूं, मेरे राज्य में अगर आरएसएस पत्र संचलन करना बोले तो वो संगठन नोंदनी होना यह संविधान में है। एक मीडिया चैनल वाले लोकल चैनल वाले भी आज कोई सीएम आया आज कोई डीसी ऑफिस में अगर फंक्शन है अगर एक चैनल वाले जाना बोले तो वो चैनल रजिस्टर रहेगा तो उनको परमिशन देता, क्यों नहीं। ये आरएसएस वाले हिंदू मुसलमान पे वोट मेकिंग करने वाले हिंदू मुसलमान में पूरे भारत देश को बेच के खाने वाले आरएसएस को मैं नेरवागी में एक सवाल पूछता हूं। 100 साल से आप भारत देश में हिंदू आरएसएस संगठन करें, हम भारत के हित में करें, हम देश के लिए करें, आप ये तो वीडियो बताइए। मोहन भागवत आपको मैं बोलना चाहता हूं, आप आरएसएस का प्रमुख है ना। चंपता राय राम मंदिर में जो अयोध्या में जो राम मंदिर बनाए 2014 में ये मनोवादी बीजेपी सरकार आई बोले तो तुम आम गरीब के लिए नहीं, एक भारत देश के किसान के लिए नहीं, एक भारत देश के यूथ के लिए नहीं बनाए। ये जो राम मंदिर बनाए अयोध्या में इसकी जो लूटी हुई है इंटायर कर्नाटक राज्य से इंटायर भारत देश में वो लूटी का पैसा अयोध्या राम मंदिर का पूरे आरएसएस के शाखा बने सोई। हर एक राज्य में ये 100 करोड़ का 50 करोड़ का 500 करोड़ का अगर शाखा बना है तो ये भारत देश की जो आम आदमी है जो टैक्स भरते जो किसान जो है वो यूथ का जो खून चूच के वो जो पैसा जो लूटी करे आज वो आरएसएस का शाखा बने। सो मैं पूछना चाहता हूं, आप बनी लेके आप जाते हैं खाली चड्डी पहन के टोपी डाल के रोड शो करते। आज राजस्थान में डबल इंजन की सरकार है, 32 राक्षस एक 13 साल की बच्ची को रेप करके वो बच्ची आज मर गई। क्यों नहीं आरएसएस वाले हिंदूवादी बोलते तुम, क्यों आज वो बच्ची के घर में गए नहीं? क्योंकि दलित समुदाय से दलित का समुदाय को आप रोड पे उतार के आपका रोटी सेकने का काम यह आरएसएस का चल रहा है। मैं तुम्हारे आज गुलबर्गा डिस्ट्रिक्ट से लाइव आके बोलता हूं, आज मैं एक हिंदू होके मैं आज कटरे अम्बेडकरवादी संविधान के हित में होराटा कर रहा हूं, लेकिन मोहन भागवत आरएसएस कभी भी उनके आरएसएस शाखा पे भारत का तिरंगा क्यों नहीं है? मैं पूछना चाहता हूं, आपके शब्द से आरएसएस वाले जय भीम बोले, कभी आरएसएस वाले जय संविधान बोले, कभी आरएसएस वाले जय वंदे मातरम बोले, क्योंकि आप जो 100 साल में ब्रिटिश का चापलूसगिरी करके आपका संगठन खाली देशद्रोही संगठन बोल के मेरे पे केस हों दो।
मुझे जेल में डाले रहो, लेकिन कुछ फर्क नहीं पड़ेगा। इंटायर कर्नाटक राज्य, इंटायर भारत देश में जितने भी अम्बेडकरवादी है हमारे कर्नाटक राज्य के गृह मंत्री के साथ है बोल के मैं तुम्हारे चैनल मुखता बोलना चाहता हूं। आज का प्रोटेस्ट करने का मकसद क्या है आपका? आज का जो प्रोटेस्ट करने का मतलब यह है, आज सोशल मीडिया में देखते, यूट्यूब में देखते, हर एक कोई फोन कर रहा अपने कर्नाटक राज्य गृह मंत्री को, अवचन में शब्द फोटो डाल रहा, आदित्य खड़गे साहब का गंदा गंदा फोटो डाल के ये कर रहे। तो मैं बोलता हूं, अगर तुम्हारे में दम, अगर तुम्हारे में ताकत, हमारा प्रियंका साहब जैसे रेटिंग में गृह मंत्री कर्नाटक जैसे तुमको आरएसएस शाखा को बनाना, ऐसा लेटर दीजिए। हमारा प्रियंका खड़गे साहब को लेटर दिखे धमकाइए। अरे ये मनोवादी, ये जो आरएसएस, ये गौ माते, ये गौ तस्करी करने वाले, ये आरएसएस है। अयोध्या में कौन है? अयोध्या का मुख्यमंत्री कौन है? मैं पूछना चाहता हूं तुम्हारे चैनल में रहे योगी आदित्यनाथ, आप तो हफ्ते में 4-4 बार राम मंदिर रामलला का दर्शन लेने जाते, लेकिन अब यह सिद्ध हो गया राम मंदिर में अयोध्या के योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री ये दर्शन करने नहीं जाते थे। कौन कितना लूटी करा, कितना बजट हुआ। आज आरएसएस की शाखा आज कर्नाटक राज्य में बना, कल राजस्थान में बनेगा, कल बिहार में बनेगा, कल दिल्ली में बनेगा। कैसे कैसे फंडिंग रिलीज करना, ये मीटिंग के लिए वहां के योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री ये काम करते थे। ये कभी गरीब के हित में बात करने वाले आरएसएस नहीं है। इसके वजह से मैं हाथ जोड़ के रिक्वेस्ट करना चाहता हूं, जितने भी तुम प्रियंका खड़गे साहब को दम देंगे, ये ईडी सीबीआई जितना भी चौकस करेंगे, ये अम्बेडकरवादी, ये प्रियंका खड़गे डरने वाला नहीं। एक राम राठौर नहीं प्रियंका खड़गे साहब के साथ में पूरे कर्नाटक राज्य नहीं, पूरे भारत देश के अम्बेडकरवादी आज प्रियंका खड़गे साथ में। जिस दिन भी अम्बेडकरवादी रोड पे उतरेंगे, ये चड्डीदारी, ये टोपी वाले, ये डंडा वाले भाग जाएंगे भारत देश से, तो भाग जाएंगे। अम्बेडकरवादी जो हो रहा है ना, ये बाबा साहब के संविधान पे आज जो रोड पे उतरे ना, ये संविधान पे एक 5 मिनट अगर संविधान भूल के हम रोड पे आए ना, पूरे भारत देश में नहीं इंटायर कर्नाटक में भी आरएसएस वाले दिखते नहीं बोल के मैं तुम्हारे चैनल में कितना बोलता हूँ। ಇವತ್ತಿನ ಈ ಹೋರಾಟ ಈ ದೇಶದ ಕಾನೂನಿಗೆ ಗೌರವವನ್ನ ಕಾನೂನು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಪತ್ರ ಬರೆದಿರುವಂತ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರ ಪರವಾಗಿ ಈ ಹೋರಾಟ ಇವತ್ತು ಬಂಧುಗಳೇ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಎರಡು ನಡೀಲಿಕ್ಕತ್ತೋ ಅಂತ ಅನಿಸ್ತದ ನಮಗೆ. ಒಂದು ಕಾನೂನು ಭಾರತ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ಸರ್ಕಾರದ ಕಾನೂನು, ಇನ್ನೊಂದೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿರುವಂತಹ 100 ವರ್ಷದ ಸಂಘಟನೆ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಇವ್ರದ್ದು ಒಂದು ಕಾನೂನು ಇಲ್ಲಿ ನಡೆದ ಅಂತ ನಮಗೆ ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಅನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮ, ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಆ ಇಲಾಖೆಯ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಇಲಾಖೆಯ ನಿಯಮ 1960 ಅಡಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂಘ ಆಗಿರಬಹುದು, ಯಾವುದೇ ಒಂದು NGO ಆಗಿರಬಹುದು, ಇವೆಲ್ಲ ನಡೆಸಬೇಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಆ ಸಂಘ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅನುದಾನ ಪಡೆದರೆ ಅಥವಾ ಆ ಸಂಘ ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ ದೇಣಿಗೆಯನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿದರೆ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ನೋಂದಣಿ ಆಗಲೇಬೇಕು. ಇವತ್ತು ಒಂದು 8-9 ಮಂದಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕೂಡಿ ಒಂದು ಸಂಘ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಆ ಸಂಘ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗಲೇಬೇಕು. ಆ ಸಂಘ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಅಕೌಂಟ್ ತೆಗಿಬೇಕು ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಹೋಗಂದ್ರೆ, ಸರ್ಕಾರ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಹೋಗಿ ಅಕೌಂಟ್ ತೆಗಿಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಪ್ಯಾನ್ ಕಾರ್ಡೇ ಬೇಕು. ಆ ಪ್ಯಾನ್ ಕಾರ್ಡ್ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅಕೌಂಟೇ ಆಗಲ್ಲ. ಈ RSS ಬಳಿ ಪ್ಯಾನ್ ಕಾರ್ಡ್ ಅಂತೂ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ. ಪ್ಯಾನ್ ಕಾರ್ಡ್ ಮೊದಲು ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಇವ್ರ ಬಳಿ ಇಲ್ಲಿ ಇವರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಏನು ಸಂವಿಧಾನ ಇದೆ ಆ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಇವರು ಗೌರವವನ್ನೇ ಕೊಡಲ್ಲ. ಇವತ್ತು ಇದನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿರುವಂತ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರು ಇವತ್ತು ಈ ಸಂಘಟನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಅವರಿಗೆ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಆ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ದೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾದ ಆಯಿತು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆಗೆ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಪ್ರಾಣಹಾನಿಗೆ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒತ್ತಾಯಕ್ಕೆ ಧಮಕಿ ಹಾಕುವಂತ
ಹುನ್ನಾರ ಏನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಬಿಜೆಪಿಯವರು, RSSನವರು. ನಿಮ್ಮ ಧಮಕಿಗೆ ಎಂದು ಹೆದರೋರಿಲ್ಲ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ. ನಿಮ್ಮ ಧಮಕಿ ಇಲ್ಲಿ ಎಂದೂ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಹೋರಾಟವನ್ನ ಹತ್ತಿಕ್ಕಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಮಗೂ ಕೂಡ ಕರೆ ಮಾಡಿ ಧಮಕಿ ಹಾಕಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ಯಾರ. ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಎಂದೂ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಲ್ಲ, ಈ ಹೋರಾಟ ವಾಪಸ್ ತಗೋರಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ಧಮಕಿ ಹಾಕಿದ್ರು. ಆದರೂ ಕೂಡ ಈ ಹೋರಾಟ ವಾಪಸ್ ತಗೋಲ್ಲ. ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದ ಹೆಬ್ಬಾಗಿಲಾಗಿರುವಂಥ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆ ಗಂಡು ಮೆಟ್ಟಿದ ನಾಡು. ಈ ನಾಡಿನ ಹೆಮ್ಮೆ ಇವತ್ತು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆಜಿಯವರು. ಈ ನಾಡಿನ ಭದ್ರತೆ ಇವತ್ತು ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆಜಿಯವರು. ಇವರ ಒಂದು ಏನು ನಿಲುವಿದೆ, ಆ ನಿಲುವಿಗೆ ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೇವೆ. ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆಜಿಯವರೇ, ನೀವೇನು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿರಿ, ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿರಿ. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ RSSನವರು ಎಷ್ಟೇ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಲಿ, ಎಷ್ಟೇ ಧಮಕಿ ಮಾಡಲಿ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನೀವು ಹಿಂದೆ ಸರಿಯೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ನೀವು ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಒಬ್ಬರ ಬಿಗೆ ಧಮಕಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಸಾವಿರಾರು ಜನ, ಲಕ್ಷ ಜನ ಇವತ್ತು ನಾವು ಆ ಒಂದು ಧಮಕಿಗೆ ಮುಂದೆ ನಿಂತು ಉತ್ತರ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ತಯಾರಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನ್ರಿ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಅವರು ಯಾಕೆ ಕೇಳಬೇಕು, ಅವ್ರಿಗೇನು ಅವಶ್ಯಕತೆ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಯಾಕೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತೀರಿ, ನೀವು ಮಾಡಬಾರ್ದಲ್ಲ. ಅರೇ, ನಾವು ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗಿದ್ದೀವಿ. ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರು ಪಾಲನೆ ಮಾಡುತ್ತಿರುವಂಥ ಕಾನೂನಿನ ಜೊತೆಗೆ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಈ ದೇಶದ ಕಾನೂನಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ತಯಾರಿದ್ದೀವಿ ಅಂದಮೇಲೆ ನಿಮ್ಮಂಥ ಧಮಕಿ ಹಾಕೋರಿ ನಾವು ಎಂದು ಅಂಜಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಬೈಠಕು, ಪಥಸಂಚಲನೋ, ಅವರ ಕಾರ್ಯಚಟುವಟಿಕೆ ಏನೋ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ತಾವು ಏನು ಬೆಳಗಾವಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಲಬುರಗಿಯಿಂದ ನಿಮಗೆ ಗೋ ಬ್ಯಾಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಗೋ ಬ್ಯಾಕ್ ಮಿಸ್ಟರ್ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್. ಈ ದೇಶದ ಕಾನೂನಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನೀವು ನೋಂದಣಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು. ಇವತ್ತು ಈ RSSನಲ್ಲಿರುವಂಥ ಅನೇಕ ಹಿಂದೂದವರು, ದಲಿತರು, ಶೋಷಿತರು ಇವರೆಲ್ಲ ಏನಿದ್ದೀರಲ್ಲ ಬಂಧುವೆ, ನೀವೊಂದ್ಸಲ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನೋಡ್ರಿ. ಇವರ ಏನು ಕುತಂತ್ರ ಅದ, RSSನವ್ರ ಕುತಂತ್ರ ಹೆಂಗದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ತಲೆಯಾಗ ಹಿಂದೂ 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 ಅಂತ ಹಾಕ್ಯಾರ. ಈಸ್ ದಿನ RSS ಏನು ಹಾಕ್ಯಾರ, ಹಿಂದೂ ಹಿಂದೂ ಅಂತ ಹಾಕ್ಯಾರ ತಲೆಯಾಗ. ಈಗ ಆ ಸಂಘಟನೆಯ ಪ್ರಮುಖ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರನೇ ನಡಗಿಸೋ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ BJP ಸರ್ಕಾರದೊಂದು ಅಂಗಸಂಸ್ಥೆ, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೆ ಹಿಂಗೆ ಒಂದ್ಸಲ ಸೇಕ್ ಮಾಡುವಂಥ ತಾಕತ್ತು ಒಂದು ಮೋಹನ್ ಭಾಗವತ. ಅದು ಯಾರಿಂದ? ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ತಲೆಯಾಗ ಹಿಂದೂ ಅಂತ ಹಾಕಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದು ಅದೇ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಇವತ್ತು ಏನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರ, ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ರಿಜಿಸ್ಟರೇ ಆಗಿಲ್ಲ, ಏನು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇದೇ ವಿಷಯ ಬೇರೆ ಯಾರಾದರೂ, ಯಾವುದೇ ಧರ್ಮದವರು ಬೇರೆಯವ್ರು ಯಾರಾದರೂ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಇವತ್ತು ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಎಬ್ಬಿಸಿಲ್ಲೆಲ್ಲ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚೋ ಕೆಲಸ ನಡ್ತೀವಿ. ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಚಲನ ಸೃಷ್ಟಿ ಆಗ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ಇವತ್ತು ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಅವರು ಈ ಹಿಂದೂ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಕೊಡುವಂಥ ಗೌರವ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಅವ್ರು ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರ, ಅರೆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮನೇ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ಧರ್ಮ ಅಲ್ಲ. ಇವ್ರ ಪಾಲಿಗೆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ಧರ್ಮ ಅಲ್ಲಂದಂಗಿದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗ್ಯದ. ಇವತ್ತು ನಾವೇನು ಇವರಿಗೆ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇವರಿಗೆ ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರು ಇವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇವ್ರ ಮೇಲೆ ದ್ವೇಷ ಇಲ್ಲ. ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಅವರು ಒಂದೇ ಕಾರಣ ಇದೆ, ಸಂವಿಧಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನೋಂದಣಿ ಆಗಬೇಕು. ಈ ದೇಶದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೀವು ಯಾವ್ಯಾವ ತಲೆಯಾಗ ಹಾಕಲ್ಕತ್ತೀರಿ ಸಂಘಟನೆ, ಅವರನ್ನು ನಿಮ್ಮ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬಳಸೋಲ್ಕತ್ತೀರಿ, ಅದೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಒಂದು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆದಮೇಲೆ ನೀವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಎಷ್ಟು ದುಡ್ಡಿನ ವ್ಯವಹಾರ ನಡೀತದೆ, ಆ ದುಡ್ಡಿನ ವ್ಯವಹಾರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸರ್ಕಾರ BJP ಸರ್ಕಾರ ಇರ್ಬೋದು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಇರಲಿ, ಇವತ್ತು ಸಂಘ ನೋಂದಣಿ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಏನು ದುಡ್ಡಿನ ವ್ಯವಹಾರ ನಡೀತು ಅಂದರೆ ಅದು ಲೆಕ್ಕ ಕೊಡಲೇಬೇಕು, ಅದು ಆಡಿಟ್ ಆಗಲೇಬೇಕು. ಇವತ್ತು ಯಾವುದು ಆಡಿಟ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾವೊಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ಏನಾದರೂ ತಪ್ಪು ಮಾಡಿ ದುಡ್ಡು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ಕೊಂಡಂದ್ರೆ ಇವತ್ತು IT ರೇಡ್ ಆಗ್ತದೆ, ಇವತ್ತು ED ರೇಡ್ ಆಗ್ತದೆ. ಆ ED ರೇಡ್, IT ರೇಡ್ ಆಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗ್ತದೆ, ಆಗಲೇಬೇಕು ಕೇಸ್. ಆದ್ರೆ ಇಷ್ಟೊಂದು ದುಡ್ಡಿನ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡುವಂತ RSS ಸಂಘಟನೆಗೆ ಯಾಕೆ IT ರೇಡ್ ಆಗಿಲ್ಲ? ಇವರಿಗೆ ಯಾಕೆ ED ರೇಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ?
ಇದು ಈ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಶೋಷಿತರು, ಹಿಂದುಳಿದವರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು